टोटल 58 मंडळांनी आम्हाला पाठिंबा दिला. ज्या आमच्या भागामध्ये 5 शाळा आहेत त्या शाळांनी पाठिंबा दिला. त्यातून हे जन आंदोलन उभं राहिलं. व्यावसायिक असतो त्याला वेळ जरी नसेल तरी तो फायनान्शियली स्ट्रॉंग असतो, तर त्यानं स्वतः तरी उतरलं पाहिजे किंवा एखादा गरीब जर सामाजिक कार्य करत असेल तर त्याला थोडंसं फायनान्शियली सपोर्ट त्यांनी केला पाहिजे किंवा त्याच्या खूप चांगल्या पद्धतीने गाईड केलं. कोणत्या कामासाठी कोणत्या ठिकाणी गेलं पाहिजे, कोणाला भेटलं पाहिजे, आंदोलन कोणत्या वेळी करायचं असतं. पालिका आहे महानगरपालिका टॅक्स घेते, त्या घरांचा टॅक्स महापालिकेच्या रेटनं घेते, पण ते गावठाण आहे. मुलावाडीसाठी स्वतंत्र पाण्याची टाकी झाली पाहिजे. एक त्यांचं कसं आहे, तुम्ही मिळतात तरी काही नाही, 1.5 लाखाच्या आयफोन आणि 1 लाखाच्या आयफोन वापरतात किंवा गाड्या, मला ही गाडी पाहिजे ती गाडी पाहिजे का, तर मला त्यावर रील्स बनवायचे आणि ती मला स्टेटसला टाकायला वाहवा मिळवायचे, तर ते 1.5 लाखाला मिनिमम 50,000 रुपये तुम्हाला व्याज मिळणार 5 वर्षाचं मिनिमम मंथली. 3.5 जरी धरला तरी म्हणजे 1.5 लाखाची व्हॅल्यू 2 लाख झाली. मग ती 1.5ची 2 करायची की 50,000 करायची स्वतःला कळली मुलांनी ते ठरवलं पाहिजे. मी 1,20,000 रुपये आता एफडी करून ठेवली तर माझी 7 वर्षांचा दाम दुप्पट होतो. म्हणजे माझे 1,20,000चे 2,40,000 होतात. कर्ज काढून गाड्या घेणं तर मला पटतच नाही, कर्ज काढून घर बांधणं मला पटतच नाही. तुमच्याकडे समजा 20 लाख रुपये आहेत, 5 लाखाचं घर बांधा, 15 लाखाचं काहीतरी करा. सामाजिक कार्यात कसे सामील झाला, म्हणजे तुम्हाला पहिल्यांदा डिग्री झाल्यानंतर, कारण कसं असतं सामाजिक कार्यात तुम्ही त्याच वेळी उतरायचं ज्यावेळी तुम्ही स्वतः फायनान्शियली सेटल असतं, फायनान्शियली तुमचं घरदार वगैरे चालून त्यानंतर उतरायचं. पण ते तुळशीपत्र आपल्या घरावर ठेवून सामाजिक कार्य करायचे दिवस आता नाही. त्यामुळे मी पहिल्यांदा स्वतः सेटल झालो, जॉब मिळवला, आमचा बिझनेस वगैरे चांगल्या पद्धतीने सेटल केला. त्यानंतर अजूनही मी कार्य करते ते मोकळ्या वेळेमध्ये करतो, सुट्टी दिवशी असेल असेल असं करतो. त्यामुळे 2018ला डिग्री झाली, त्यानंतर 2019 पासून मला जॉब वगैरे लागला. त्यानंतर मी सामाजिक कार्यामध्ये ऍक्टिव्ह झालो. कोणत्या मुख्य सामाजिक समस्यावर तुम्ही काम करता आणि त्यासाठी कोणते उपक्रम राबवले? आता आमच्या इथे टेमलाई क्रीडांगणाचा एक विषय आहे. म्हणजे जी आताची मुलं आहेत ते तुम्ही बघताय की सगळी मोबाईल मध्ये बसलेले असतात, टीव्ही बघत बसलेले असतात. म्हणजे जे मैदानी खेळ खेळायला पाहिजे ते खेळ खेळत नाही. 2 कारण याच्यामध्ये आहेत की पहिलं म्हणजे क्रीडांगण नाही. आता आमचं सिटी एरिया आहे, इथं तर मोकळ्या जागावर नाही खेळायला, हा एक भाग झाला. आणि दुसरं म्हणजे त्यांची मानसिकताच नाही ग्राउंडवर, तर त्यांची मानसिकता तयार केली तर ते म्हणतात काय की ग्राउंड कुठं आहे. त्यामुळे टेमलाई क्रीडांगण एक आमच्या इथं तो एक आम्ही हे घेतला. आम्ही एक 6 जणांची टीम तयार केली. त्यामध्ये आम्ही आमच्या गावामध्ये टेमलाईवाडी विक्रमनगर विकास मंच या नावानं आम्ही एक संस्था स्थापन केली. 3,000 पत्रकं छापली आणि आमच्या भागामध्ये 3,000 घरांमध्ये जाऊन आम्ही ती दारोदारी जाऊन वाटली आणि लोकप्रबोधन केले की आपल्याला असं असं करायला नाही उतरा. त्यानंतर आमच्या भागातील तरुणांचं म्हणजे खूप मोठं सहकार्य म्हणायचं किंवा आताची मुलं अशा सामाजिक कार्यामध्ये उतरत नाहीत, तर ते खूप चांगल्या पद्धतीने उतरले आणि भागातील टोटल 58 मंडळांनी आम्हाला पाठिंबा दिला. ज्या आमच्या भागामध्ये 5 शाळा आहेत त्या शाळांनी पाठिंबा दिला. त्यातून हे जन आंदोलन उभं राहिलं. आणि त्यानंतर आता बघितलं तर तिथं क्रीडांगणाचं निम्म काम झालेलं आहे. तिथं आता मुलं खेळतायत, तिथं मॅचेस वगैरे भरवतायत, फुटबॉलच्या मॅचेस असतील, क्रिकेटच्या असतील, रोज मुलं तिथं खेळतायत. त्याचं अजून पण काम चालू आहे लोकवर्गणीतून आणि ते पूर्णत्वास न्यायचं काम आम्ही करतोय. तुमच्या मते एक व्यावसायिक इंजिनियर समाजासाठी काय योगदान देऊ शकतो? खूप चांगला प्रश्न विचारला तुम्ही. पहिलं म्हणजे व्यावसायिकाबद्दल बोलतो. व्यावसायिक जो असतो, व्यावसायिकाचे कॉन्टॅक्ट खूप चांगल्या पद्धतीने असतात, नेटवर्क चांगल्या पद्धतीने असते. हो, तर त्यानं त्याचा उपयोग सामाजिक कार्यासाठी तो खूप चांगल्या पद्धतीने करू शकतो. कारण कसं असते की एखाद्या क्षेत्रातला प्रश्न आपल्याला सोडवायचा तर त्या क्षेत्रामध्ये नवख्या माणसाला पोहोचायला थोडं अवघड असतं. पण व्यावसायिक जो असतो त्याचे कॉन्टॅक्ट असतात, यासाठी त्याच्या थ्रू तो पोहोचू शकतो. दुसरी गोष्ट म्हणजे व्यावसायिक असतो त्याला वेळ जरी नसेल तरी तो फायनान्शियली स्ट्रॉंग असतो, तर त्यानं स्वतः तरी उतरलं पाहिजे किंवा एखादा गरीब जर सामाजिक कार्य करत असेल तर त्याला थोडंसं फायनान्शियली सपोर्ट त्यांनी केला पाहिजे किंवा त्याचे कॉन्टॅक्ट वापरून त्याला सपोर्ट केला पाहिजे. आता इंजिनियर्सचं तुम्ही म्हणाल तर मगाशी आपलं बोलणं झालं त्या पद्धतीने की आपल्यामध्ये ऑलरेडीच ते आहे. प्रॉब्लेम सॉल्व्हिंग असेल, हे असेल ते असेल, आपल्याला जास्त काही करायची गरज नाही. त्यामुळे एकदा तुम्ही त्या फील्डमध्ये उतरला सामाजिक कार्याच्या, कोणत्या मार्गाने गेलं पाहिजे, कोणाला कोणत्या लेवलला बोलायचं, काय करायचं, कुठं माघार घ्यायची, कुठं पुढाकार घ्यायचा, हे सर्व तुम्हाला एकदा टेक्निकली लक्षात आलं की तुम्हाला सामाजिक कार्य करायला काय अडचण. सामाजिक कार्य करताना कोणती मोठी आव्हाने आली आणि त्यांचा सामना कसा केला? आव्हाने भरपूर आली. पहिलं म्हणजे काय होते की तुमच्यावर दबाव टाकला जातो.
कारण की वेगळं थोडंसं करायचं म्हणतो. वेगळं करायचं म्हणजे काय झालं, पहिल्यांदा जेव्हा मी सामाजिक कार्यात उतरलो त्यावेळी सर्वसामान्य माणूस आहे त्याला एखाद्या अधिकाऱ्यासमोर वगैरे जायला भीती वाटते आपल्याला. आपण एखाद्या अधिकाऱ्यासमोर एखादा प्रश्न घेऊन जायला म्हणजे घाबरतोय. त्यामुळे मी अशा एका संघटनेच्या शोधात होतो की इथं सुशिक्षित लोक असतील जे फक्त आणि फक्त सामाजिक कार्यच करतात आणि त्यांच्या थ्रू आपल्याला काहीतरी शिकायला मिळेल. तर अशी एक संघटना, मी आता तुमच्या चॅनलवर नाव घेत नाही, पण त्या संघटनेशी मी जुळलो गेलो आणि त्यांच्याशी जुळून त्यांनी मला खूप चांगल्या पद्धतीने गाईड केलं. कोणत्या कामासाठी कोणत्या ठिकाणी गेलं पाहिजे, कोणाला भेटलं पाहिजे, आंदोलन कोणत्या वेळी करायचं असतंय, कोणत्या लेवलला प्रश्न गेल्यानंतर आंदोलन करायचं, कशा प्रकारचं करायचं, या सगळ्या गोष्टी, आपल्यावर गुन्हा पडू नये अशा पद्धतीनं कसं आंदोलन करायचं, त्यासाठी परमिशन काय काय काढावं लागतं, या सगळ्या गोष्टी त्यांनी मला खूप चांगल्या पद्धतीने मी त्या संघटनेमध्ये शिकलो आणि त्यामुळे त्याचा चांगल्या पद्धतीने फायदा झाला. आणि दुसरी गोष्ट काय आहे की म्हणजे प्रश्न एखादा घेतला की तो पूर्णत्वास नेला पाहिजे. म्हणजे प्रश्न घ्यायचा जरा फक्त स्टंट करण्यासाठी आपण करायचा आणि तो प्रश्न अर्ध्यात सोडून द्यायचा, असं काही कामाचं नाही, का उपयोग नाही. त्यामुळं आपण ऍज अ सुशिक्षित व्यक्ती आपण एखादा प्रश्न उचलला तर तो पूर्णत्वास नेईपर्यंत त्याचं काम आपण पूर्ण केलं. तुम्हाला भविष्यात कोणते बदल घडवायचे आहेत? आता लेटेस्ट जर म्हणाल तुम्ही तर साधारणतः 1-1.5 महिन्यापूर्वी आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना आणि आयुक्तांना एक लेटर देऊन आलेलं आहे. त्यामध्ये आता सध्या माझा स्कोप म्हणला तर माझा भाग आहे, कारण मला देश बदलायचा आहे असं म्हणून उपयोग नाही, कारण मी देशासाठी माझं आयुष्य पूर्ण वेळ देऊ शकेल, मला फॅमिली आहे, तर मी वेळ कितपत देऊ शकतो तर माझ्या भागापुरता मी वेळ देऊ शकतो. तर भागातील मी काही प्रश्न घेतलेले आहेत. म्हणजे आमच्या इथं महानगरपालिका आहे आमची, महानगरपालिका टॅक्स घेते, त्या घरांचा टॅक्स महापालिकेच्या रेटनं घेते, पण ते गावठाण आहे, त्यांची नोंद आहे ती गावठाण म्हणून आहे. गावठाण कसं आलं, तुम्ही महानगरपालिका आणि गावठाण हा प्रकार कसा काय म्हणू शकत नाही, तर तुम्ही टॅक्स त्यांच्याकडून घेताय, घरफाळ घेताय, कसं गावठाण आलं, तर त्यांची नावं 7-12वर आली पाहिजेत. हे पहिली, ज्यांचे प्लॉट आहेत त्यांना प्रॉपर्टी कार्ड मिळालं पाहिजे, ही एक मागणी आहे. दुसरं म्हणजे आमच्या इथं पाण्याचा प्रश्न खूप मोठा, त्यामुळे टेमलाईवाडीसाठी स्वतंत्र पाण्याची टाकी झाली पाहिजे, ही एक त्यानंतर मागणी आहे. त्यानंतर थोडासा गुन्हेगारी वर्ग किंवा जे आपण ड्रग्ज वगैरे म्हणतो याचं प्रमाण इथं वाढलेलं आहे. तर त्यासाठी आमच्या टेमलाईवाडी विक्रमनगर म्हणलं तर साधारणतः 40,000 ते 50,000 लोकसंख्या आहे, पण आम्हाला पोलीस स्टेशन म्हणलं तर राजारामपुरी पोलीस स्टेशन, तर तिथं जाण्यापेक्षा आमच्या टेमलाईवाडी विक्रमनगरसाठी सेपरेट पोलीस स्टेशन झालं पाहिजे, ही एक आमची त्यामुळे प्रामुख्याने मागणी आहे. त्यानंतर भागामध्ये बऱ्याच ठिकाणी ऍक्सिडेंटल स्पॉट्स झालेले आहेत, त्या स्पॉट्स पाशी आम्हाला LED लाईट्स पाहिजे. मागाशीच MSCBचे सर येऊन गेले, त्यांना सगळं फिरवून दाखवलेलं आहे. तर अशा काही प्रमुख बदल आहेत, ते प्रमुख बदल मला आमच्या भागामध्ये करायचे. जसं मागाशी आपण बोलता म्हणला, तरुण पिढीला फायनान्शियल मॅनेजमेंट कसं केलं पाहिजे? फायनान्शियल मॅनेजमेंट करण्याचे बरेच प्रकार आहेत, पण फायनान्स काय म्हणतो आपण, मनी डिमोशन नाही झालं पाहिजे, म्हणजे आपल्याला समजलं पाहिजे. म्हणजे कसं, आता उदाहरणार्थ आजकाल मुलांचा ट्रेंड काय की जगाला दाखवण्यासाठी गोष्टी विकत घेतात, त्याला गरज आहे म्हणून घेत नाही. आता माझे वडील महिन्याला जेवढे म्हणजे पैसे कमवतात त्यांच्या फक्त 1% रकमेचा त्यांचा मोबाईल ते वापरतात. पण मुलांचं कसं आहे, तुम्ही मिळतात तरी काही नाही, 1.5 लाखाचे आयफोन आहे, 1 लाखाचे आयफोन वापरतात, किंवा गाड्या, मला ही गाडी पाहिजे ती गाडी पाहिजे, का तर मला त्यावर रील्स बनवायचे आहे आणि ती मला स्टेटसला टाकायला वाहवा मिळवायचे, फक्त आणि फक्त हेच आताच्या मुलांचं हे झालेलं आहे. तर हे टोटली त्यांनी बंद केलं पाहिजे आणि हे चुकीचं आहे, कारण हे क्षणिक असते आणि त्याचा लॉंग टर्म इम्पॅक्ट खूप मोठा होतो. त्याचा एक उदाहरण तुम्हाला देतो. समजा एखाद्या मुलग्याने एक आयफोन घेतला, तोच नाही, समजा त्याचं वय आता 22 वय, 22व्या वर्षी त्याने 1.5 लाखाचा आयफोन घेतला, तर तो आयफोन 5 वर्षानंतर त्याची व्हॅल्युएशन किती होणार, 40,000 ते 50,000 रुपये जास्तीत जास्त. 1.5 लाखाचा जरी घेतला तरी 5 वर्षानंतर, मित्र म्हणते 5 वर्षानंतर तो खराबच होणार, तरी पण मी म्हणते 50,000 रुपये. म्हणजे काय झालं, व्हॅल्यू तुमची डिमोशन झाली. 1.5 लाखाची व्हॅल्यू 50,000 झाली. तेच जर तुम्ही 50,000 रुपये, मी तुम्हाला म्युच्युअल फंड म्हणत नाही, बाकीच काय म्हणत नाही, बँकेत एफडी जरी केली तर ते 1.5 लाखाला मिनिमम 50,000 रुपये तुम्हाला व्याज मिळणार 5 वर्षाचं, मिनिमम म्हणते. 60% जरी घातला तरी म्हणजे 1.5 लाखाची व्हॅल्यू 2 लाख झाली. मग ती 1.5ची 2 करायची की 50,000 करायची, स्वतःला मुलांनी ते ठरवलं पाहिजे आणि त्यांना समजलं पाहिजे. समजलं पाहिजे.
आता अजून एक उदाहरण आहे, म्हणजे काही लोक माझा विरोध करू शकतात या बाबतीत. सोलर पॅनल बसवणे हा एक प्रकार आलेला आहे, फॅड आलेला आहे. तर अजूनही ते कम्फर्टेबल नाही असं मला वाटते व्हॅल्यू. आता माझं बिल म्हणजे मी जर 100 युनिट ते 120 युनिट मी वापरत असेल तर माझं बिल आता 1000 रुपये 1100 रुपये बिल येते. 1200 रुपये मॅक्झिमम. 1200 रुपये माझं महिन्याला वाचणार कधी मी सोलर पॅनल बसवलं. आता एक कॅल्क्युलेशन तुम्हाला सांगतो. सोलर पॅनल मी बसवलं 2 किलोवॅटचा बसवण्यासाठी मला खर्च किती येतोय? 1,30,000 ते 1,40,000 खर्च येते. 1,20,000 पकडा. 1,20,000 मी सोलर पॅनल बसवला आणि उद्यापासून माझं लाईट बिल बंद झालं. महिन्याला वाचले किती? माझे 1200 रुपये वाचले. 12 महिन्याचे वाचले किती? 14,400 रुपये वाचले. आता मी सोलर पॅनल कितीचे घेतले? 1,20,000. 1,20,000 फिटायला मला किती वर्ष जायला पाहिजे? 14,000 माझी वर्षाला वाचले. म्हणल्यावर जवळपास 9 वर्ष मला जायला पाहिजे. 9 वर्षानंतर माझं ते पॅनलचे पैसे भेटणार. आता याच्या पुढे जाऊन तुम्हाला सांगतो. तेच जर मी 1,20,000 रुपये आत्ता एफडी करून ठेवली तर माझी 7 वर्षांचा दाम दुप्पट होतो. म्हणजे माझे 1,20,000 चे 2,40,000 होतात. 9 वर्षांनी किती होणार? कमीत कमी 2.5 लाख रुपये होणार. म्हणजे माझं 1,20,000 ते 2.5 लाख होणार. पण सोलर पॅनलचे 1,20,000 फिटायला माझे 9 वर्ष जाणार. आणि 9 वर्षानंतर सोलर पॅनल तितकी इफिशियन्सी देईल याची गॅरंटी आहे. त्यामुळे असा विचार प्रत्येक गोष्टीमध्ये आपण केला पाहिजे. पुण्यामध्ये वगैरे बरेच ट्रेंड आहेत. म्हणजे एखादा फ्लॅट घेतात, तो फ्लॅट भाड्याने चढवतात आणि आउटसाईडला जाऊन स्वस्तामध्ये स्वतः भाड्याने जाऊन काहीतरी फायनान्शियल कारण आहे त्याच्यामध्ये. इकडे भाडे जास्त घ्यायचं, तिकडे कमी भाड्यात जाऊन राहायचं. मोठी लोक पण बघा तुम्ही भाड्याने राहतात, रेंटवर राहतात. का राहतात? तर यालाच फायनान्शियल मॅनेजमेंट म्हणतात. पण सर्वसामान्य माणूस काय आहे की या ट्रॅप मध्ये अडकून होतो. मोबाईल, गाडी, दिखावा, बंगला, ह्याच्या ट्रॅप मध्ये आपण अडकलं नाही पाहिजे. कर्ज काढून गाड्या घेणं तर मला पटतच नाही. कर्ज काढून घर बांधणं मला पटतच नाही. तुमच्याकडे समजा 20 लाख रुपये आहेत, 5 लाखाचं घर बांधा, 15 लाखाचं काहीतरी करा. तुम्ही बिझनेस करा किंवा एफडी करून ठेवा, इन्व्हेस्टमेंट करा, म्युच्युअल फंड करा, काहीतरी करा. पण कर्ज काढून तुम्ही घर बांधताय आणि आयुष्यभर फेडत बसताय. जसं कवितेच तुम्हाला आवड कधीपासून निर्माण झाली? कोणकोणत्या कविता? हो, कविताला म्हणजे डिप्लोमाला मी ऍडमिशन घेतल्यापासून थोडीशी आवड निर्माण झाली. आणि असं काही स्पेसिफिक असं काही कारण नव्हतं. पण मी प्रत्यक्षात काही गोष्टी अनुभवायचो किंवा बघायचो आणि त्या गोष्टी मी लिहून काढायचो. म्हणजे मला एखादी गोष्ट पटली नाही तर ती गोष्ट मी फक्त लिहून काढायचो. मग म्हटलं नुसतं लिहिण्यापेक्षा आपण जर शब्दरचना व्यवस्थित केल्या तर ते इफेक्टिव्ह होईल. आणि त्यात मी डिप्लोमाला असताना एक कविता केली होती की म्हणून आम्हाला प्रेम करणं जमलं नाही. आणि 2013ला म्हणजे मी 3rd इयरला किंवा 2nd इयरला असेल त्यावेळी मी केली होती. आणि सोशल मीडियावर मी फेसबुक होतं त्यावेळी, बाकी इंस्टाग्रामवर काय नव्हतं. फेसबुकवर पोस्ट केली होती. ती इतकी व्हायरल झाली, म्हणजे बरीच व्हायरल झाली. त्यावर 2-2.5 हजार लाईक्स वगैरे आले. बऱ्याच जणांनी शेअर केलं वगैरे. आठवते मला? मी वाचून दाखवू शकतो तुम्हाला, माझ्या डायरीमध्ये आहे.